नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल. पत्रकार परिषदेत फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा वसंत मोरे यांच्यावर आरोप. मोरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची 306वी जयंती किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळ्यांनी रायगडावर हजेरी लावत शिवरायांना केलं अभिवादन. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा जल्लोष. शिवाई देवीच्या अभिषेकानंतर पालखी मिरवणूक. महिलांकडून पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा. स्मारक समितीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचं आयोजन. भिवंडीतील मराठेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील पहिल्या मंदिरात शिवजयंती सोहळा. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने 2 दिवसांपासून विविध आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. बीडच्या अंबाजोगाईत वृक्षमित्राच्या वतीने तुकाराम महाराजांची आगळी वेगळी बीज साजरी. मुठभर चारा आणि घोटभर पाणी 15 वर्षापासूनचा अनोखा संकल्प. तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून मातीच्या भांड्यामध्ये पाण्याची आणि धान्याची व्यवस्था. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरावर पाणी टंचाईची शक्यता. पुढील काही दिवसात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता. आढळ प्रकल्पात केवळ 40% पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून मालमत्ता कर वसुलीसाठी 2 दुकाने सील. अनेक मालमत्तांची थकबाकी वर्षभर न भरल्याने आयुक्तांनी उभारला कारवाईचा बडगा. कोल्हापूरच्या शिंगणापूरमध्ये उपसरपंच तलाठ्याला लाच घेताना अटक. तलाठी कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमधून लाचेची रक्कम जप्त. बारामतीत वृद्ध महिलेची फसवणूक. महिलेची 45,60,000 रुपयांची डिजिटल अरेस्ट स्कॅमने फसवणूक. बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोराला ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अटकेनंतर 2 मोठे घरफोडीचे गुन्हे उघडकीस. पोलिसांकडून सापळा रचत कारवाई. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.